नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कढाई पनीर. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण अर्धा कप दही घेतलं, यात 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट, अर्धा टेबलस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून हळद घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कसुरी मेथी आपण इथे याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे सगळं आपण असं मिक्स करून घेणार आहोत. आणि यात आपल्याला पनीर घालायचं आहे. तर पनीर आपण घेतलं आहे 250 ग्राम. इथे आपण याच्यामध्ये पनीर घातलेलं आहे. पनीर घातल्यानंतर आपल्याला हे असं छान कोट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट आपण हे साईडला ठेवणार आहोत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. इथे आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यात 2 ते 3 तेजपान, कलमीचे काही तुकडे आणि 1 टीस्पून जिरं आपण घातलं आहे. 1 वाटी बारीक कापलेला कांदा यात घालायचा आहे. तर इथे आपण कांदा याच्यामध्ये घातलेला आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, खूप काही लागत नाही आणि चवीला पण खूप छान होते. तर नक्की करून बघा. इथे आपण अर्धा टीस्पून हळद यात घातली आहे आणि बारीक कापलेला टोमॅटो आपल्याला यात घालायचा आहे 1 वाटी. इथे आपण टोमॅटो घातला आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा. इथे आपण तिखट घातला आहे 1 टीस्पून, धनेपूड 1 टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून, काश्मीरी लाल मिरची पावडर. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. तर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपले 2 मिनिट झालेले आहेत आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. यात आपल्याला शिमला मिरची घालायची आहे. तर इथे आपण शिमला मिरचीचे असे मोठे मोठे तुकडे करून याच्यामध्ये घातले आहेत आणि पनीर घालायचं आहे. जे पनीर आपण मॅरिनेट करून घेतलं आहे ते आपण इथे याच्यामध्ये घालणार आहोत. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे आपण हे पनीर याच्यामध्ये घातलं आहे. तर याच्या आधीही मी पनीरच्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केले आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. तर हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये आधी मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचं आहे. तर इथे आपण चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर इथे आपले 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि भाजी छान शिजलेली आहे. आपण यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातली आहे. तर इथे आपली ही कढाई पनीर तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील.